आज आपण बनवणार आहे मुळ्याच्या शेंगांची भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मुळ्याच्या शेंगा स्वच्छ धुवून निवडून घेतल्या, जिरे, लाल तिखट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, मोहरी, मीठ, हळद, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कापून घेतल्या आणि कढीपत्ता. सगळ्यात पहिले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, नंतर मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हळद, लाल तिखट चवीनुसार टाकायचे आणि मुळ्याच्या शेंगा टाकून घ्यायचे. ते छान परतून घ्यायचे. त्याला मसाला कोट झाला पाहिजे. नंतर चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवून घ्यायचं. 5 ते 10 मिनिटांनंतर हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये. 50% शिजल्यानंतर शेंगा त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि थोडा वेळ वाफवून द्यायचे.